रस्ते बांधकामातल्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं तब्बल 203 कोटींचं नुकसान झालंय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात हा ठपका ठेवला गेलाय। रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका कॅगनं ठेवला। नांदेड आणि ठाणे जिल्ह्यातल्या रस्ते बांधकामासंदर्भात या अहवालामध्ये माहिती देण्यात आली। कंत्राटदाराकडून अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात नुकसान भरपाई वसूल केल्यानं हे मोठ्या प्रमाणातलं नुकसान समोर आलं। केंद्रीय दक्षता आयोगानं घालून दिलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्याचा ठपकाही कॅगने यावेळेस ठेवला। जिल्ह्यात गतीनं कामं आपण सगळी केली, म्हणजे जिथं अतिक्रमणाची अडचण होती तिथं अतिक्रमण निष्कासित करण्याचं आपण काम केलं। जिथं काही लोकांचा रस्त्याच्या कामाला विरोध होता, तो ज्या ठिकाणी समन्वयातनं तो विरोध कमी करण्याचा प्रयत्न करता आला तिथं समन्वयातनं केला। जिथं कायद्याचा वापर करून तो करता आला तिथं केला। जबाबदारीनं सांगेन की मोठ्या प्रमाणात गेल्या 2.5 वर्षात जी प्रलंबित कामं होती ती सगळ्या कामांना गती दिलेले। एखाद दुसरं काम जर कुठलं प्रलंबित राहिलं असेल तर आत्तासुद्धा आपण त्याची माहिती घेऊ आणि जी काय अडचण असेल ती दूर करू।